नमस्कार फ्रेंड, मी दीपाली गवई. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पटापट सबस्क्राईबर करा. माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचन आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचन. आज मी बनवत आहे खेकड्याची कढी. खेकडे आणले ते मस्त. आता ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर असे खेकडे मार्केटमध्ये येतात. त्याच्याकरता मग खेकडे घेऊन आले होते. व्यवस्थित साफ करून घेतले. साफ झाल्याच्यानंतर व्यवस्थित 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे, कारण की त्याला माती लागलेली असते. व्यवस्थित धुवून काढायची. धुवून काढून आता साईडला ठेवलेत. आता मसाल्याची तयारी करूया. गॅसवरती मी तवा ठेवला. तवा गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोठा एक कांदा कट करून टाकला, बारीक कट केला व्यवस्थित, आणि तेल टाकून आपल्याला मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून झाल्याच्यानंतर थोडा भाजत आला आहे. आता मी एक टोमॅटो कट करून टाकते, आणि एक अर्धा इंचाचं आलं होतं त्याचे कट केलं आणि ते पण टाकलं, आणि लसणाच्या 2-4 पाकळ्या ते पण टाकायच्यात. मस्त व्यवस्थित तेल टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. तुम्हाला जर भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही मसाला जास्त घेऊ शकता. मला थोडी बनवायची होती म्हणून मी असं मसाल्याचं मेजरमेंट सांगते. तुम्हाला जर घ्यायची असेल जास्त भाजी, तुम्ही मसाला जास्त यूज करा. मस्त सगळं भाजत आल्याच्यानंतर थोडं खोबऱ्याचा कीस टाकला, तो पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. सगळं आता मसाला भाजत आला आहे. मी 1 चम्मच जिरे टाकले, आणि 2 चम्मच पांढरे तीळ टाकले, आणि थोडे धणे टाकले. व्यवस्थित ते पण आपल्याला भाजून घ्यायचे. मी परत थोडा तेलाचा वापर केला आहे, तेल कमी पडलं होतं तर. आता आपला मसाला पूर्ण असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित भाजून झाला की व्यवस्थित भाजला की भाजीला टेस्ट खूप छान येते, म्हणजे टेस्ट लागते भाजी. व्यवस्थित आता मसाला भाजून झाला आहे. भाजून झाल्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता थोडी कोथिंबीर टाकून मिक्सरमधून थंड झाल्याच्यानंतर बेटर आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे. आता मसाला मी साईडला ठेवला आहे. आता जे आपण खेकडे होते साफ केलेले, त्याच्या जे नागे आहे ना, ते आपल्याला भाजीत टाकायसाठी त्या पूर्ण अशा मी साईडला काढून घेते. तुम्हाला जर नसन टाकायचे तुम्ही पूर्ण मिक्सरला बारीक करू शकता. माझ्या लेकरांना तसं खायचं होतं म्हणून मी ते साईडला काढून ठेवलं आहे. त्यांना खूप असं आवडतं आहे ते खायला नाग्या. मग मी पूर्ण अशा काढून एका प्लेटमध्ये साईडला ठेवल्या. बघू शकता एका मसाल्याची प्लेट आहे, खेकडे आहे आणि नाग्या पण आहे. त्या नाग्या साईडला काढून ठेवल्या. आता मसाला आपला थंड नव्हता झाला. अगोदर आपल्याला जे आपण खेकड्याचे पाय ते व्यवस्थित आपल्याला पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तोपर्यंत आपला मसाला थंड होतोय. आता बघू शकता असं बारीक बेटर त्याचं पूर्ण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करून व्यवस्थित हळूहळू मिक्सरला बारीक करायचं. जरा होत नाही, जरा वेळ लागतो. व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे बारीक. पूर्ण असं बारीक झाले बघू शकता. आणि जे आपण नॉर्मल पिठाची चाळणी सगळ्याच्या घरी असते, पीठ चाळायच्या चाळणीने व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचे थोडं पाण्याचा वापर करून, जेणेकरून जे त्याची असते कडक भाग आहे सगळं त्याचं वरती येते, आणि जे मांसाळ भाग आहे ते पूर्ण असं पाणी खाली चालल्या जाते, आणि खाता वेळेस ते लागत नाही कडक हार्डीसारखं. व्यवस्थित आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायचे. काही माझं झालं नव्हतं बारीक, तर परत मी मिक्सरला ते बारीक करून घेतलं व्यवस्थित. आणि बघू शकता असं थोड्या या हाताने फिरून घ्यायचे. पूर्ण असं त्याचा व्यवस्थित जो आपल्याला भाजीसाठी पाहिजे तो भाग पूर्ण असा खाली काढून घ्यायचा आहे. आता हे जे बेटर आहे ते साईडला काढून घेतलं मी, आणि पूर्ण असं जेवढं बेटर काढलं तेवढं पूर्ण असं गाळून घेतलं. एवढं असं पाणी निघालं त्याचं, आणि ते मी साईडला करून ठेवलं. आणि जो मसाला होता तो पण मिक्सरला बारीक करून घेतला. आता गॅसवरती मी कढई ठेवली, आणि 2 मोठे चम्मच तेल घातलं. तेल गरम झाल्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो पण आपल्याला व्यवस्थित ब्राऊन कलरचा तळून घ्यायचा आहे. ब्राऊन कलरचा झाला, तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही टाकू शकता. मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकला, आणि खडा मसाल्याचा मी मसाला घरीच तयार केला तो टाकला. घरगुती मसाला 1 चम्मच टाकला. हळद टाकली, अंबारी मसाला टाकला, आणि व्यवस्थित आपल्याला मसाले तळून घ्यायचे. मसाले तळून झाल्याच्यानंतर आता काय करायचे, जे आपण वाटण तयार केलं ते पण त्याच्यामध्ये ॲड करूया. ते पण व्यवस्थित, कारण की पाणी असते त्याच्यामध्ये, आणि तेल सुटेपर्यंत पूर्ण पाणी त्याचं आटून घ्यायचे. जोपर्यंत त्याचं तेल वरती येत नाही तोपर्यंत दुसरी प्रोसेस करायची नाही आहे. व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले तळून घ्यायचे. बघू शकता तळत आले. आता मसाले पूर्ण तळत आल्याच्यानंतर आपण ज्या नाग्या साईडला काढून ठेवल्या होत्या त्या टाकायच्या त्याच्यामध्ये, आणि मीठ टाकायचं. जेवढं आपल्याला भाजीला लागतंय तेवढं मीठ त्याच्यामध्ये ॲड केलं मी, की पूर्ण खाता वेळेस त्या नाग्याला पण लागलं पाहिजे. व्यवस्थित मसाल्यामध्ये पूर्ण त्याच्या
मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मिक्स झाले मस्त व्यवस्थित 5 मिनटं मी शिजवून घेतले. आता जे आपण बेटर तयार केलं होतं पाणी ते त्याच्यामध्ये मी जेवढं दुसऱ्या पाण्याचा वापर केलेला नाही आहे, जेवढं टोपभर पाणी होतं ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं. आणि आता त्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही, नुसतं फिरवत राहायचं. जो मसाला होता ना ते पूर्ण असा मी मिक्स करून घेतला व्यवस्थित. बघू शकता पूर्ण असं मिक्स झालं तर थोडा फास्ट गॅस करायचा आणि गॅस जवळच थांबायचं आहे. मग तुम्ही जासान बाजूला गॅस चालू करून तर भाजी कसं उतू जाते, त्याच्याकरता मी तिथंच थांबले फिरवतच राहत होते. बघू शकता आपल्या भाजीनं कसा टेक्स्चर बदललं आहे आपल्या भाजीचं व्यवस्थित. आणि बघू शकता मस्त अशी कढून घ्यायची आहे. आणि तुम्ही जर माणसांना नसेल खाल्ली खेकड्याची कढी तर नक्की अशा प्रकारे बनवून खा, खूप टेस्ट बनली होती. मग आम्हाला तर खूप आवडते खेकड्याची कढी. व्यवस्थित आता मिक्स करून कढली आपली भाजी. आणि त्या नाग्या आहेत त्या पण थोड्या कडू द्यायच्यात. मग थोडी कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली वरतून आणि परत एक उकळी काढून घ्यायची व्यवस्थित. जोपर्यंत त्याच्या मस्त अशा गाठी होत नाही तोपर्यंत कढवतच राहायचं, व्यवस्थित होत जाते. जेणेकरून जेवढं पाणी आहे ना ते सगळं आटून जाते. आणि मग मी फासच गॅस ठेवला आणि मस्त पूर्ण असं आठवून घेतले. आणि खूप टेस्टी बनली होती ही खेकड्याची कढी. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप असे खेकडे येतात मार्केटमध्ये, तुम्ही एकदा नक्की अशी ट्राय करा. आणि मला कमेंट करून सांगा तुमची कशी बनली होती खेकड्याची कढी. बघू शकता आता खेकड्याची कढी सगळी कडून रेडी झाली. आणि चला आता सर्व करूया आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.